तर आज आम्हाला असा माणूस भेटला त्याने 13,000 किलोमीटर आपल्या सायकलवर प्रवास केलाय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉग मध्ये. तर सकाळ सकाळी आम्ही दोघं आवरून चाललो होतो कोतुळला, कारण की गौरवच्या आजीने त्याला सोडायचं होतं. आणि सकाळ सकाळी एवढं छान वातावरण झाल्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि मित्रांनो, आम्ही ज्या रस्त्याने चाललेलो ना तिथं अशी पिवळी पिवळी फुलं होती, त्यामुळे तर काही विशेष खोल होता. व आम्ही कोतुळवरून आल्यानंतर एका जागी थांबलो होतो, कारण की रावलंच नाही, आम्हाला दोघांना पण फोटो काढायचे होते. त्यासाठी आम्ही एका स्पॉटला थांबलो आणि फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही निघणार होतो आपल्या पुढच्या वाटेने. आणि जाता जाता आम्ही गाणी ऐकत होतो, दोघं पण वायबिंग करत होतो. मस्त वातावरण झालं होतं पावसाचं बाहेर, आणि भाई विशेष खोल होता. आणि पुढे गेल्यानंतर हे भाऊ भेटले जे की संपूर्ण ज्योतिर्लिंग आपल्या सायकलवर प्रवास करत होते. त्यांचा पूर्ण प्रवास होता 13,000 किलोमीटर. त्यांना भेटून आम्ही निघलो. पुढे गेल्यानंतर आम्हाला भूक लागली होती. भूक लागल्यानंतर काय मिसळवर ताव मारला दोघांनी पण. आणि त्यानंतर शरद दादा ते आले होते, कारण की आम्हाला जायचं होतं कंपनीमध्ये पिंटूच्या, कारण की आम्हाला तिथून मशीन आणायची होती जी आम्ही रिपेअरिंगला टाकली होती. तिथं गेल्यानंतर आपण मशीन वगैरे घेतली. गौरवनी मी ती मशीन टाकली आपल्या गाडीमध्ये. त्यानंतर आम्ही निघलो होतो तिथून. पुढे आल्यानंतर परत एकदा आम्हाला सर्वांना भूक लागली होती, त्यासाठी आम्ही हॉटेलला थांबलो होतो. सर्वांनी आम्ही कढीवडा ते खाऊन घेतलं. खाऊन झाल्यानंतर आम्ही निघलो होतो तिथनं. व गौरवची गाडी धुवायला लावली होती, त्याने मला आपल्या 2 व्हीलर पाशी सोडलं आणि मी गेलो होतो गॅरेजला, कारण की आपली बॅटरी आली होती रिप्लेस होऊन. व त्यानंतर आलो होतो मी घरी, कारण की आज होता माझ्या बहिणीचा बर्थडे, त्यासाठी आपल्याला डेकोरेशन करायचं होतं. मी सर्व केक बलून वगैरे सर्व घेऊन आलो होतो. त्यानंतर बलून फुकवायचं काम वगैरे केलं. बलून वगैरे फुलून झालं. आम्ही सर्वांनी मिळून बर्थडे सेलिब्रेट केला. तर कसा वाटला आजचा मिनी व्लॉग नक्की सांगा. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.